प्रिया तिथे डीएनए सॅम्पल बदलण्यासाठी गेली होती. त्याचा आणखीन एक पुरावा आपल्या ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात प्रियाने तिला पूर्ण आजीने जो हार दिला होता तो कंपाऊंडरला दिला होता. हे सत्य बाहेर येणार आहे. नेकलेस तुझा आहे ना तन्वी? सायलीच्या मनात अनेक प्रश्न चालू असतात आणि ती थेट अर्जुनला विचारते, तुम्ही हॉस्पिटलला गेला होतात ना, तिथे नक्की काय झालं? अर्जुन थोडा वेळ शांत राहतो, पण मग गंभीर आवाजात सांगतो, हो, मी हॉस्पिटलला गेलो होतो आणि तिथे मला एक मोठं सत्य कळलं. प्रिया तिथे सॅम्पल बदलण्यासाठी आली होती, पण तिची चूक झाली. आता आपल्या हातात खऱ्या तन्वीचा सॅम्पल लागलाय. हे ऐकून सायली थोडी हादरते. ती हळूच तो सॅम्पल हातात घेते आणि म्हणते, म्हणजे हा केस खऱ्या तन्वीचा आहे? मग खरी तन्वी कोण आहे? हे आता लवकरच समजणार. दरम्यान दुसऱ्या बाजूला एक वेगळंच नाट्य सुरू असतं. प्रताप आणि बँक मॅनेजर यांचं गुप्त बोलणं चालू असतं, पण त्यांना कल्पनाही नसते की सचिन हे सगळं लपून रेकॉर्ड करत असतो. त्या रेकॉर्डिंगमध्ये स्पष्ट ऐकू येतं, प्रतापनेच बँक अकाउंट बंद करायला सांगितलं होतं. सचिनच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसतं. तो मनात म्हणतो, आत्ता खेळ सुरू होणार. हे सत्य मी अस्मिताला सांगणारच. त्याचा प्लॅन स्पष्ट असतो. बाप आणि लेकीमध्ये फूट पाडायची आणि त्यातून स्वतःचा फायदा करून घ्यायचा. यानंतर सीन सरकतो रात्रीच्या डिनर टेबलकडे. सगळे एकत्र बसलेले असतात, पण वातावरणात शांतता आणि संशय भरलेला असतो. अर्जुन अचानक प्रियाकडे बघतो आणि विचारतो, हा हार तुझाच आहे ना? हा प्रश्न ऐकताच प्रिया थरथर कापते. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसते. ती घाईघाईने म्हणते, नाही नाही, हा माझा हार नाहीये. इतक्यात कल्पना पुढे येते आणि म्हणते, अरे, हा तर पूर्णाजीने दिलेला हार आहे. प्रिया, नीट बघ, हा तुझाच आहे. सायली लगेच मध्ये पडते आणि संशयाने विचारते, जर हा तुझा नाहीये तर मग तुझा हार कुठे आहे? आम्हाला दाखव. क्षणभर शांतता पसरते आणि सगळ्यांच्या नजरा प्रियावर खेळतात. तेव्हाच अश्विन ठाम आवाजात म्हणतो, जा तन्वी, तुझा हार घेऊन ये आपल्या खोलीतून. हे ऐकताच प्रियाचा चेहरा पूर्णपणे फिक्कट पडतो. तिच्या मनात विचारांची वादळं सुरू होतात, कारण तिला माहीत असतं तो हार तिचाच आहे. ती हळूहळू उठते. तिचे पाय थरथरत असतात आणि ती खोलीकडे निघते. सगळे तिच्याकडे संशयाने बघत असतात. सायली मात्र मनात म्हणते, आता सत्य बाहेर येणारच आणि सगळ्यांचा खरा चेहरा समोर येणार. आजच्या एपिसोडबद्दल जर सांगायचं झालं तर सगळ्यात आधी सायली आणि अर्जुन यांचा सीन खूप महत्त्वाचा वाटतो, कारण इथूनच या भागाची खरी दिशा ठरते. सायली जेव्हा अर्जुनला विचारते की हॉस्पिटलमध्ये नेमकं काय झालं, तेव्हा तिच्या आवाजातली चिंता आणि कुतूहल खूप नॅचरल वाटतं. प्रेक्षक म्हणून आपल्यालाही तेच जाणवतं की आता काहीतरी मोठं उघड होणार आहे. अर्जुनचं उत्तर खूपच इम्पॅक्टफुल आहे. तो शांतपणे पण गंभीरपणे सांगतो की प्रिया सॅम्पल बदलण्यासाठी आली होती. इथे रायटरने खूप छान ट्विस्ट दिला आहे, कारण आपल्याला आधीपासून संशय असतो पण कन्फर्म होत नाही. आणि जेव्हा अर्जुन सांगतो की आता खऱ्या तन्वीचं सॅम्पल त्यांच्या हातात आहे, तेव्हा स्टोरी एकदम नेक्स्ट लेवलला जाते. सायलीचं रिॲक्शनसुद्धा खूप स्ट्रॉंग आहे. ती जेव्हा तो केस हातात घेते आणि म्हणते की हा खऱ्या तन्वीचा आहे, तेव्हा तो मोमेंट खूप पॉवरफुल वाटतो. इथे ॲक्टिंग आणि डायलॉग दोन्ही परफेक्ट बसले आहेत. त्या एका सीनमुळे प्रेक्षकांच्या मनात एक्साइटमेंट वाढतं की आता खरं सत्य बाहेर येणार. यानंतरचा प्रताप आणि बँक मॅनेजरचा सीन पण खूप महत्त्वाचा आहे. हा साईड ट्रॅक असला तरी मेन स्टोरीला इम्पॅक्ट करणार आहे. प्रतापने अकाउंट बंद करण्यामागे काहीतरी मोठं कारण आहे हे आधीपासून जाणवत होतं, पण ते सचिनने रेकॉर्ड करणं हा ट्विस्ट खूप स्मार्ट आहे. सचिनचं कॅरेक्टर इथे खूप इंटरेस्टिंग वाटतो. तो डिरेक्ट काही करत नाही, पण सगळं ऑब्झर्व्ह करून योग्य वेळी मूव्ह करतो. त्याचा प्लॅन स्पष्ट दिसतो, बाप आणि लेकीमध्ये फूट पाडायची. हा ट्रॅक पुढे जाऊन खूप मोठं ड्रामा क्रिएट करणार आहे हे नक्की. सचिन जेव्हा अस्मिताला सत्य सांगायचं ठरवतो, तेव्हा प्रेक्षक म्हणून आपल्याला जाणवतं की आता घरात एक नवीन कॉन्फ्लिक्ट सुरू होणार. आणि सिरियलमध्ये कॉन्फ्लिक्ट जितका स्ट्रॉंग तितका व्ह्यूअर एंगेजमेंट जास्त. हे रायटर्सनी चांगलं समजून घेतलं आहे. अर्जुन जेव्हा प्रियाला हाराबद्दल विचारतो, तो मोमेंट खूपच अनएक्सपेक्टेड आहे. प्रेक्षक म्हणून आपल्याला वाटतं की अजून थोडा वेळ लागेल ट्रूथ बाहेर यायला, पण अचानक हा प्रश्न विचारला जातो आणि स्टोरी एकदम टर्न घेते. प्रियाचं रिॲक्शन खूप नॅचरल आणि बिलिव्हेबल आहे. तिची भीती, घाबरणं आणि लगेच डिनायल देणं हे सगळं परफेक्टली दाखवलं आहे. इथे ॲक्टिंग खूप स्ट्रॉंग वाटते. कल्पनाचा एंट्रीसुद्धा खूप इफेक्टिव्ह आहे.
ती जेव्हा म्हणते की हा तर पूर्णाजीने दिलेला हार आहे, तेव्हा प्रेक्षकांना कन्फर्म होतं की प्रिया खोटं बोलते आहे. हा सीन टेन्शन वाढवतो.